नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमचा कापूस जर शासनाने ठरवलेल्या हमीभाव केंद्राला द्यायचा असेल, CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला घालायचा असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. शासनाने यंदा कापसाचा हमीभाव वाढून 8,110 रुपये केलेला आहे. परंतु त्यासाठी आपल्याला कापूस या पिकाची नोंदणी CCIला करणं गरजेचं आहे. शासनाने ही पद्धत सोपी आणि सुरळीत करण्यासाठी आपल्याला एक ॲप उपलब्ध करून दिला आहे, ज्या ॲपचं नाव आहे कपास किसान ॲप. या ॲपवर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान आपल्याला आपल्या कापूस या पिकाची नोंदणी करणं गरजेचं आहे आणि तरच आपण CCIला आपला कापूस देऊ शकतो. चला तर आपण जाणून घेऊया या ॲपबद्दल आणि त्यामध्ये कापूस या पिकाची नोंदणी कशा पद्धतीने करता येईल याबद्दल. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला जाऊन किसान कपास ॲप हे ॲप डाउनलोड करून घ्यावं, इन्स्टॉल करून घ्यावं. या ॲपवर आल्यानंतर सर्वप्रथम समोर असं दिसल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, जो काही असेल तो. त्यानंतर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे, व्हेरीफाय OTP म्हणून. आणि OTP व्हेरीफाय झाल्यानंतर लगेच तुमच्या समोर अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिसतील. तर हे ऑप्शन बघितल्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेलवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर हा कॉलम आपण एम्प्टी ठेवायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट टायटल दिसेल, त्यावर मिस्टर किंवा मिसेस अशा प्रकारचं नमूद करायचं आहे. आणि नंतर शेतकऱ्यांचं नाव म्हणजे फार्मर डिटेल्स, फार्मरचं नाव या ठिकाणी आपल्याला फिल करायचं आहे. तदनंतर फादर किंवा गार्डियन यांचं देखील या ठिकाणी आपल्याला उल्लेख करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मेल असेल किंवा फिमेल असेल त्याची माहिती देखील या ठिकाणी भरायची आहे. आणि तदनंतर जन्मतारीख जी असेल डेट ऑफ बर्थचं आधारनुसार त्या हिशोबाने या ठिकाणी ती फिल करायची आहे. मग ते साल असेल, तो महिना असेल आणि ती तारीख, अशा पद्धतीने ती फिल करायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपली कास्ट हा कॉलम देखील भरायचा आहे. मग OBC असेल, जनरल असेल, अशा पद्धतीनं. सिलेक्ट कॅटेगरी झाल्यानंतर आधार नंबर या ऑप्शनवर जाऊन आपला आधार नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर आपला जो रेसिडेंट ॲड्रेस आहे, जो आपला पत्ता आहे, तो पत्ता त्या ठिकाणी फिल करायचा आहे. आपलं राज्य जे असेल ते समजा महाराष्ट्र या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि जिल्ह्यानंतर जो काही आपला तालुका असेल तो तालुका देखील या ठिकाणी ही माहिती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आपलं गाव जे असेल त्या गावाचं सुद्धा या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि मार्केटला कुठल्या हमीभाव केंद्रात आपण कुठल्या मार्केटला तो कापूस देणार आहोत त्या ठिकाणची नोंदणी करायची आहे. यानंतर ओनर फार्मर याबद्दल काहीच माहिती या कॉलममध्ये भरायची नाही. त्यानंतर 7/12 या ऑप्शनवर आपल्याला गट नंबर टाकायचा आहे. त्यानंतरचा जो खालचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला गट नंबर फिल करायचा आहे. गट क्रमांक झाल्यानंतर पुढे खाते क्रमांक, आपल्या 7/12वर जो आपला खाता नंबर असेल तो नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट मेजर टाईप म्हणजे आपलं क्षेत्र एकरमध्ये किंवा हेक्टरमध्ये आपण या ठिकाणी ते टाकू शकतो. मग एकरमध्ये टाका किंवा हेक्टरमध्ये देखील टोटल लँड आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. आणि त्यापैकी खालचा जो ऑप्शन आहे की त्यापैकी कापसाचं जे क्षेत्र असेल, आपण ज्या क्षेत्रावर कापूस लागवड केलेली आहे ते फिल करायचं आहे. आणि नंतर खाली देसी कॉटन म्हणून या पर्यायावर देखील क्लिक करायचं आहे. आणि त्यासमोर जितके गुंठे असतील त्या हिशोबानं ते टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल अपलोड आधार अँड फार्मर फोटो. यामध्ये आपलं जे आधार असेल त्या आधारच्या दोनही बाजूचा फोटो घेऊन तो 1 MBच्या आत असावा हे लक्षात ठेवा. त्यानंतर फार्मर फोटो देखील त्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो हा 1 MBच्या आत असेल, ती काळजी घेऊन हे दोनही फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. यानंतर
खाली अपलोड डॉक्युमेंट म्हणून जो पर्याय असेल त्यामध्ये जाऊन आपल्याला आपला 7/12 आणि जो पीक पेरा असेल तो स्वयंघोषित पीक पेरा याचा फोटो काढायचा. फोटो घेतल्यानंतर तो PDF त्याची तयार झाली पाहिजे आणि मग PDF तयार करून त्या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली सबमिशन रजिस्ट्रेशन म्हणून हा अंतिम पर्याय असेल, त्याच्यावर क्लिक करून ते सबमिट करायचं आहे. ते सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा एक मेसेज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. बारकोड वगैरे त्यामध्ये तसा उल्लेख असेल, त्याचा स्क्रीनशॉट वगैरे आपल्याकडं राखीव ठेवायचा आहे, घेऊन ठेवायचा आहे.